हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला डार्क रियालिटीचा चौथा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लोकांना तुमची नाही त्यांच्या फायद्याची गरज असते. लोक त्यांच्या फायद्यासाठी आपला कसा वापर करून घेतात हे थोडक्यात आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असते की ही लोक आपल्यासाठी आहेत, पण रियालिटी अशी असते की लोक आपल्यासाठी नसतात, ती त्यांच्या फायद्यासाठी आपल्या सोबत असतात. आणि जोपर्यंत आपण युजफुल आहोत, जोपर्यंत आपण त्यांचा फायदा करून देत आहोत, तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. आणि जसंच त्यांचं कडून त्यांचं काम करून झालं, त्यांचा लाईफ मधला आपला यूज संपला की लोक मग आपल्याला आरामात बाजूला करतात. तर मित्रांनो, आता हे कसं असतं त्याच्यामध्ये बघून घेऊ की रिलेशनशिप्स आर बेनिफिट बेस्ड. मोस्टली म्हणतोय मी मित्रांनो, लक्षात घ्या की मोस्टली रिलेशनशिप्स आर बेनिफिट बेस्ड. कसं? फ्रेंड्स सर्कलमध्ये तुम्ही आहात, मित्रांच्या सर्कलमध्ये तुम्ही आहात, तर काय तो तुमचा कन्व्हिनियन्स असतो. कन्व्हिनियन्स म्हणजे काय? तुम्ही त्या लोकांसोबत मिळून मिसळून वागता, तो त्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं, तुम्हाला सगळे वाईब तुमचे त्या लोकांसोबत मॅच झालेले असते. दॅट इज बिकॉज युअर फ्रेंड्स आर विथ यू फॉर देअर कन्व्हिनियन्स. दुसरं काय? ऑफिसमध्ये कशासाठी तुमचं मेन असतं? इफ यू आर गुड परफॉर्मर, जर तुम्ही योग्य पद्धतीने परफॉर्म करताय, जर तुम्ही ऑफिसचा फायदा करून देताय, तर तोपर्यंत तुम्हाला ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी, सगळ्या फॅसिलिटीज भेटतात. लोक तुम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात. पण जर तुमच्याकडून त्यांना म्हणजे ऑफिसमधल्या लोकांना पाहिजे तसा परफॉर्मन्स जर तुम्ही नाही देऊ शकलात, तर लगेच मग लोक बोलायला लागतात की नाही, तुम्हाला असं करावं लागेल, तुम्हाला हे असं करावंच लागेल, अदरवाईज मग तुम्हाला दुसरीकडे काहीतरी तुम्ही तुमची व्यवस्था बघा वगैरे वगैरे, अशा गोष्टी सुरू होतात. नंतर काय? सोसायटीमध्ये काय? जेव्हा आपण सोसायटीमध्ये वावरतो, म्हणजे जेव्हा आपण 4 लोकांमध्ये जातो, आपण म्हणजे एखाद्या कुठे कार्यक्रमात जातो, एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी लोक काय पाहतात की आपलं स्टेटस काय. स्टेटस मग ते तुमचं फायनान्शियल स्टेटस असेल, तुमचं रेप्युटेशन असेल, तुमची पॉवर असेल, तुमचं बिझनेस मधलं स्टेटस असेल किंवा एनिथिंग एल्स. द स्टेटस इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट असते की काही प्युअर कनेक्शन सुद्धा असतात, पण ही जी प्युअर कनेक्शन असतात ना, ती खूप रेअर असतात. आणि मेजॉरिटी जर तुम्ही पाहिलं तर ही काय असते? एक एक्सचेंज सिस्टीम असते. एक्सचेंज सिस्टीम कशी? की समजा आता तुम्हाला मी एक थोडक्यात उदाहरण देतो की आता मित्रांमध्ये तर समजा तशा गोष्टी जास्त होत नाहीत, पण ऑफिसच्या ठिकाणी कसं आहे की तुम्ही त्यांना एक तुमचे टाइम देताय, तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय. त्याच्या एक्सचेंज मध्ये ऑफिसचे लोक का करतात? तुमचं पेमेंट, सॅलरीज असतात, त्याच्यानंतर तुमचे प्रमोशन्स असतात, किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस काही कामानिमित्त दुसऱ्या देशात पाठवून असतात. हे एक प्रकारचं एक्सचेंजच आहे ना मित्रांनो. रिलेशनशिप्स मध्येही त्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असतात तेव्हा तुम्हालाही समोरच्या व्यक्तीकडनं काही गोष्टी पाहिजे असतात. तसंच समोरची व्यक्ती ही काही गोष्टी एक्सपेक्ट करते की लाईक गिफ्ट हवेत किंवा अजून काही गोष्टी हव्यात, टाइम हवा आहे सोबत, आणि बऱ्याचशा गोष्टी. हे समजून घ्यायचं मित्रांनो की आपली जी व्हॅल्यू आहे ही इज इक्वल टू आपली युटिलिटी. लोक आपली जी व्हॅल्यू करतात ती आपल्या युटिलिटीमुळे करतात. युटिलिटी म्हणजे कसं? त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही कसे युटिलाइज होता, ते तुम्हाला कसं युटिलाइज करून घेऊ शकतात त्यांच्या फायद्यासाठी, हे लोक पाहतात. आणि ते झालं, त्यांचा फायदा नाही झाला की मग ते तुम्हाला बाजूला करतात. आणि जर त्यांचा फायदा होत असेल तर मग ते तुम्हाला त्या फायद्यासाठी सपोर्ट करत राहतात, कारण त्याच्यात त्यांचा बेनिफिट कुठे ना कुठे लपलेला असतो. जर तुमच्याकडून काही व्हॅल्यू मिळत असेल तर तुम्ही इम्पॉर्टंट, व्हॅल्यू थांबली, अटेन्शन कमी. आणि ह्या गोष्टी माझ्यासोबतही झालेल्या आहेत मित्रांनो. हे मी तुम्हाला अनुभवातून सांगतोय की तुमची व्हॅल्यू थांबली की तुम्हाला मिळणार अटेन्शनही आपोआप थांबतं. तुमची किंमत कशी असते मित्रांनो की तुम्ही काय देऊ शकता. व्हॉट यू कॅन गिव्ह टू दॅट पर्सन, दॅट इज युअर व्हॅल्यू. ही तुमची किंमत आहे, हे तुम्ही समजून घ्या.
आता मित्रांनो, आपला जो पुढचा मुद्दा आहे तो काय आहे की पीपल स्टे टिल दे गेन. म्हणजे काय, लोक तोपर्यंतच थांबतात जोपर्यंत त्यांना काहीतरी भेटत असतं, म्हणजे त्यांना काहीतरी गेन होत असतं तुमच्याकडनं. आता बघा मित्रांनो, जसं की काही लोकांना कसं असतं की ते तुमच्याकडून इमोशनल सपोर्ट घेत असतात, म्हणजे ते तुम्हाला इमोशनली यूज करत असतात त्यांच्या फायद्यासाठी, की नाही मला असं हवंय. दॅट इमोशनल सपोर्ट घेतात तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये राहतात, आणि तुमच्याकडून त्यांचा इमोशनल सपोर्ट संपला, तुम्हाला लक्षात आलं की नाही हे फक्त मला यूज करतायत, ते आपोआप तुमच्या लाईफमधून दूर जातात. त्याच्यानंतर काय, हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो, ही लॉयल्टी नाहीये, हे काय, ही युटिलिटी आहे. म्हणजे काय, तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये कसं युटिलाइज होत आहे, तुम्हाला ते कसं वापरून घेत आहेत, तुमचा वापर कसा होऊ शकतो ते फक्त पाहतायत. आणि हा जो प्रेझेन्स तुमचा लाईफमध्ये त्या व्यक्तीचा आहे तो काय, तो फक्त युटिलिटी बेस्ड आहे, की व्हॉट यू कॅन गिव्ह मी, टिल देन आय विल विथ यू, अदरवाईज मी सोडून जाणार. आता मित्रांनो, अजून एक गोष्ट समजून घ्या की अटेन्शन इज ऑल्सो अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे कसं, तेही मी तुम्हाला सांगतो. आता सोशल मीडियाचं जर तुम्ही घेतलं, मी सोशल मीडियाचं तुम्हाला उदाहरण देतो. मी सोशल मीडिया जर तुम्ही पाहिलं, आपण रील पाहतो, हे करतो, आणि आपण काय करतो, लाईक करतो म्हणजे काय होतं, त्या व्यक्तीला अटेन्शन भेटतं, त्याचं व्ह्यूज वाढतात, त्याचे लाईक्स वाढतात, आणि त्यातून त्या व्यक्तीला पैसा भेटतो. बरोबर आहे, लाईक्स भेटतात, व्हॅलिडेशन भेटतं, त्या व्यक्तीला ओळख भेटते. जसं जसं त्याचे लाईक्स वाढतात तसं तसं त्याची रील अजून, तो व्हिडिओ अजून लोकांपर्यंत जातो, आणि तो जसाच अजून लोकांपर्यंत जातो त्यातनं काय होतं की त्याला मग कुठे ना कुठे त्याचं फायनान्शियल बेनिफिट हो, किंवा त्याचं ओळख वाढते, त्याची आयडेंटिटी वाढते, ह्या गोष्टी होतात. आता रिअल लाईफ मध्ये बघा मित्रांनो, जर तुम्ही रिअल लाईफ मध्ये पाहिलात तर काय, नेटवर्किंग आणि हे तुमचे बेनिफिट्स, लाईफ बेनिफिट्स. नेटवर्किंग म्हणजे कसं, की तुमचं नेटवर्क कसं आहे, तुम्ही लोकांच्या संपर्कात कसे आहात, लोकांवर तुमची पकड कशी आहे, ही लोक पाहतात, आणि मग त्या पद्धतीने तुमच्याकडून ते त्या गोष्टीचा फायदा करून घेतात. कसं असतं, कधी कधी एखाद्या व्यक्तीचं एखादं काम असतं, ते काम असतं एका तिसऱ्या व्यक्तीसोबत, ज्याला की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असता, आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही शब्द टाकला तर तो तुमचं काम नाकारू शकणार नाही. मग ही जी एक व्यक्ती असते ती काय करते, तुम्हाला सांगते की बाबा मला असं असं आहे, माझं नाही व्यक्तीकडे काम आहे, प्लीज यार, मी काय त्याला ओळखत नाही, तू काय कर, माझ्यासाठी त्यांना थोडं बोल, माझी एवढी हेल्प करून दे. मग तुम्ही काय करता, त्यांना बोलता, किंवा त्यांना फोनवर बोलता की हॅलो बाबा, असं असं आहे, माझे एक मित्र आहेत, त्यांचं असं असं काम आहे, तेवढं काम तुम्ही करून द्या. समोरची व्यक्ती म्हणजे ठीक आहे, मी करून देतो. झालं, तेवढं झालं की तो व्यक्ती मग तुमच्या संपर्कात असेल, पण खूप नाही, मग तो हळूहळू थोडं त्याचा संपर्क तुमच्याशी कमी करेल. आता काय, अटेन्शनचं पण एक आहे उदाहरण, की म्हणजे करन्सी. म्हणजे काय, जोपर्यंत तुमच्यामध्ये काहीतरी आहे, जोपर्यंत तुम्ही काहीतरी कमवताय, काही हे करताय, तोपर्यंतच तुम्हाला लोक अटेन्शन देतात. अजून काय, जर तुम्हाला फ्री अटेन्शन कोणी देत असेल, म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही, आणि तरीही ती व्यक्ती तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मदत करते, तुम्हाला तुमच्या अडीअडचणींमध्ये, तुमच्या सुखदुःखांमध्ये ती जर व्यक्ती सोबत असेल, तर मित्रांनो, मग तुम्ही हे समजून जा की ती व्यक्ती रेअरली जेन्युइन आहे, की ज्याला खरंच तुमची काळजी आहे. अदरवाईज एव्हरीवन इज फॉर देअर बेनिफिट्स. आता मित्रांनो, आता एक थोडं आपण माइंडसेट शिफ्ट घेऊया. कसं, ओल्ड थिंकिंग काय होती, ओल्ड थिंकिंग काय मित्रांनो, की लोक माझ्यासाठी आहेत, हे चुकीचं आहे. अजून काय, मी चांगला आहे म्हणून लोक माझ्यासोबत आहेत, आणि लोक माझ्याशी चांगलं राहतील, हे पण चुकीचं झालं. आता न्यू थिंकिंग काय मित्रांनो, तेही आपण बघूया. न्यू थिंकिंग काय, लोक त्यांच्या फायद्यासाठी कनेक्ट होतात, आणि मला माझी व्हॅल्यू क्रिएट करावी लागेल. म्हणजे काय मित्रांनो, एक प्रकारे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे सोबत राहायचे, किंवा एखाद्याकडे, तर त्या व्यक्तीच्या नजरेत तुमची किंमत काहीतरी असली पाहिजे, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी तुमची काहीतरी किंमत असली पाहिजे. आणि ही किंमत कशामधनं येऊ शकते, की तुमच्या
वागण्या बोलण्यातून, तुमच्या कॉन्फिडन्समधून, तुमच्या स्किल्समधून, तुमच्या फायनान्शियल स्टेटसमधून, या सगळ्या गोष्टीतून. आता मित्रांनो, काही प्रॅक्टिकल स्टेप्स आपण समजून घेऊ. पहिलं काय, बिकम व्हॅल्युएबल नॉट अवेलेबल. स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करा, लोकांसाठी अवेलेबल राहू नका. येस, तुमच्यासाठी एखादी व्यक्ती खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप जास्त इम्पॉर्टंट असाल, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण प्रत्येक व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं हे चुकीचं आहे मित्रांनो. तर त्यांच्या लाईफमध्ये तुमची काही ना काही व्हॅल्यू असलीच पाहिजे आणि ही व्हॅल्यू तुम्हाला क्रिएट करता आलीच पाहिजे. दुसरं, इफ यू आर ऑलवेज अवेलेबल दे टेक यू फॉर ग्रांटेड. जर तुम्ही प्रत्येक वेळेस अवेलेबल आहात तर मग ते तुम्हाला ग्रँटेडच धरतील की हा ठीक आहे, माझा आहे ना, हा माझं काम करून दे. ते झालं नाही पाहिजे. इफ यू आर व्हॅल्युएबल देन यू आर रिस्पेक्टेड. जर तुमची व्हॅल्यू आहे तर तुम्ही रिस्पेक्टेड आहात मित्रांनो. आता हे सगळं मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओतही बोललोय, पण तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो की लोक आपला वापर कसा करतात, कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला यूज करू शकतात, कशा पद्धतीने लोक मॅनिप्युलेट करतात. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्यासोबत झालेल्या आहेत, तुमच्यासोबतही झालेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीसोबत ह्या गोष्टी होतातच मित्रांनो. अजून महत्वाची गोष्ट काय, हे झालं पहिला मुद्दा. दुसरं काय की अंडरस्टँड पीपल्स इंटरेस्ट. लोकांचे इंटरेस्ट समजून घ्या. म्हणजे काय करायचं, कोणावर ब्लाइंड ट्रस्ट करू नका. एखादी व्यक्ती म्हणेल की हा ठीक आहे, मी करतो ना यार, विश्वास व्हाय, का ती व्यक्ती तुम्हाला एवढी मदत करते किंवा का ती व्यक्ती तुम्हाला इतकं हे करते, हे समजून घ्या आणि पॅटर्न ऑब्झर्व करा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी हवं असतं ना, तेव्हा त्या व्यक्तीचा वागण्या बोलण्याचा जो पॅटर्न असतो मित्रांनो, तो पॅटर्न थोडाफार चेंज होतो. हा पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की नाही, ह्या व्यक्तीला माझ्याकडनं काहीतरी हवंय. त्यानंतर काय, बिल्ड लेव्हरेज. लेव्हरेज बिल्ड करा. म्हणजे काय करायचं, आता तुमचं लेव्हरेज काय आहे, युअर स्किल, युअर मनी ऑर युअर नेटवर्क. हे तुमचं लेव्हरेज आहे जे की तुम्ही वापरू शकता तुमची व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी, तुम्ही पॉवरफुल बनण्यासाठी. जितकं तुमचं लेव्हरेज जास्त तितकी तुमची रिस्पेक्ट जास्त मित्रांनो. आता हे मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. एखादा व्यक्तीकडे एखादी स्किल अशी असते की तो फक्त बोलण्यातून लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे कसं असतं, फॅमिली पॉवरफुल असते, फायनान्शियल स्टेटस चांगला असतं, तो त्या गोष्टीने लोकांना इन्फ्लुएन्स करत असतो. एखादा व्यक्ती समजा शिक्षक आहे, ती शिक्षक व्यक्ती काय करते, त्यांच्या टीचिंग मधून, त्यांच्या नॉलेज मधून त्यांच्या स्टुडंट्सला इन्फ्लुएन्स करत असते. एखादा बिझनेस पर्सन आहे, रतन टाटा जे होते समजा मित्रांनो, त्यांचं तुम्ही ऑब्झर्व करा. लोक रतन टाटांना त्यांचा इन्फ्लुएन्सर मानत होते, लोक त्यांना एक आयडल मानत होते. का? कारण त्यांचं वागणं बोलणं, वन ऑफ द वर्ल्ड मधल्या सगळ्यात मोठ्या बिझनेस ग्रुपचे ते मालक असून सुद्धा मित्रांनो ते एक हंबल पर्सन म्हणून लोकांमध्ये वावरत असत. त्यांच्या सोबत जी लोक काम करत होते त्या लोकांमध्ये मिसळत असत आणि ह्याच्यामुळे काय झालं, त्यांच्याबद्दल लोकांना रिस्पेक्ट होती की नाही, रतन टाटा हे असे व्यक्ती आहेत की बाबा मी जर त्यांच्याकडे गेलो तर ते मला त्यांच्या इक्वल पद्धतीने मला समजतील आणि त्या पद्धतीनेच माझ्याशी ट्रीट करतील. हे एक एक्झाम्पल झालं आहे मित्रांनो. डिटॅच. आणि आता आपला चौथा मुद्दा काय, डिटॅच इमोशन्स फ्रॉम एक्सपेक्टेशन्स. म्हणजे काय, तुमचे जे इमोशन्स आहेत ना मित्रांनो, तुमच्या एक्सपेक्टेशन्स पासून तुमचे इमोशन्स बाजूला करून टाका. तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर त्याच्याशी इमोशनली कनेक्ट जर तुम्ही झालात आणि ती गोष्ट जर तुम्हाला साध्य नाही झाली तर तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो मित्रांनो. सो आपल्या एक्सपेक्टेशन्स पासून, मग ते तुमचे फायनान्शियल एक्सपेक्टेशन्स असो, ग्रोथ रिलेटेड एक्सपेक्टेशन असो, प्रमोशन, बिझनेस रिलेटेड एक्सपेक्टेशन असो, लाईफ रिलेटेड एक्सपेक्टेशन्स असो, यू कॅन वर्क ओनली. डोंट इमोशनली अटॅच विथ दॅट थिंग. हेल्प करा मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हेल्प करायची आहे ना, हेल्प करा, पण एक्सपेक्टेशन ठेवू नका. त्या व्यक्तीकडनं तुम्ही काही एक्सपेक्ट करू नका की मी आता याची हेल्प केली म्हणून हा व्यक्ती माझी हेल्प करेल. अवेअरनेस ठेवा कोणत्या गोष्टीचा, की आपण ज्या व्यक्तीला हेल्प करतोय ती व्यक्ती ती मदत करण्यायोग्य आहे का नाही.
मित्रांनो, जुनी जाणती लोक म्हणायची की जर तुम्ही तुमच्या उजव्या हाताने एखाद्या व्यक्तीला काही दिलं तर तुमच्या डाव्या हाताला ही कळता कामा नये की तुम्ही काय केलं. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करायची तर ती इतक्या सायलेंटली करा की त्याची कुठेच चर्चा नाही झाली पाहिजे. लोक म्हणायचे ना पुण्य कमवा, तर हे एक समजा की तुम्ही पुण्य कमवताय. मदत करा आणि बाजूला व्हा. डोंट एक्सपेक्ट व्हॉट यू गिव्ह कम्स बॅक टू यू. जर तुम्ही एखाद्याची मदत केली तर तुम्हाला 100% तुमच्या गरजेच्या वेळी कुठून ना कुठून मदत भेटणारच मित्रांनो, पण ती एक्सपेक्ट करू नका. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की लोक तुम्हाला सोडत नाहीत. लोक त्यांचा फायदा संपल्यावर पुढे जातात आणि तुम्हाला जर इग्नोर व्हायचं नसेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करावं लागेल, इमोशनल नाही राहावं लागेल, तुम्हाला व्हॅल्युएबल बनावं लागेल. क्रिएट युअर व्हॅल्यू मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह.